आज बऱ्याच दिवसांनी तुम्हाला मी एक रेसिपी सांगणार आहे, ती म्हणजे अंडा मसाला. अगदीच कोणी पण बनवू शकते, एवढी सोपी आणि कमी साहित्यात बनते. पहिल्यांदा सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं, आलं लसूण खरपूस भाजून घ्यायचं आणि पापड भाजायची जी जाळी असते त्याच्यावरती टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा. यांची आपल्याला नंतर पेस्ट बनवायची आहे. मसाल्यामध्ये ग्रेव्ही बनवण्यासाठी या दोन्हींचंच पेस्ट वापरायचे. आता खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये जरा वाटून घ्यायचं. मग कांदा टोमॅटोची सालं जी आहेत ती काढून घ्यायची. थंड झाल्यावर अशी व्यवस्थित सालं निघली जातात. यांची पण पेस्ट करून घ्यायची. आता कढईत थोडंसं तेल घालून पहिला मसाला चांगला भाजून घ्यायचा. कांदा टोमॅटोची पेस्ट पण व्यवस्थित भाजून घ्यायची. एकत्रित भाजून घेतल्यानंतर आपल्याला तेल सुटायला लागते, त्यावेळेस त्यात मीठ, हळद आणि चटणी घालून घ्यायची. त्यात ग्रेव्हीसाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं. उकळी येऊपर्यंत उकडलेली अंडी आहे त्याची सालं काढून घ्यायची आणि ग्रेव्हीमध्ये घालायची. 5 मिनटं वाफवून घेतली की शेवटी कोथिंबीर घालायची. चपातीसोबत किंवा भाकरीसोबत अंडा मसाला एकदम भारी लागतो. अगदीच मोजक्या साहित्यात बनणारी आणि चविष्ट अशी घरगुती रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा.